वर्कआउट 45 मिनिटाच्या आत संपवायला हवा का? नमस्कार मित्रांनो, मी विक्की मस्के. वर्कआउट करताना अनेक लोक एक निश्चित वेळेची मर्यादा ठेवतात, जसे की 45 मिनिट. जर तुमची गोल सामान्य फिटनेस असेल तर हा दृष्टिकोन बरोबर आहे. जर तुमची गोल हायपरट्रॉफी म्हणजेच मसल गेन असेल आणि तुमचा वर्कआउट दररोज 45 मिनिटाच्या आत संपत असेल तर हे एक संकेत असू शकते की तुम्ही तुमचे सेट फेल्युअर किंवा क्लोज टू फेल्युअर नेत नाही आहात. मसल वाढीसाठी तुम्हाला तुमचे वर्किंग सेट फेल्युअर किंवा फेल्युअरच्या जवळ घेऊन जावे लागतात आणि जेव्हा तुम्ही प्रत्येक सेटमध्ये खरोखर हाय एफर्ट करता तेव्हा शरीर आपोआप अधिक रेस्ट मागते, जेणेकरून पुढील सेट देखील त्याच इंटेन्सिटीने करता येईल. आणि येथेच सर्वात मोठी आणि सामान्य चूक होते. 45 मिनिटाच्या वर्कआउट पूर्ण करण्याच्या नादात लोक सेटमधील रेस्टला वेळ कमी करतात. यामुळे मसलमध्ये पंप कमी जाणवतो, कारण कमी विश्रांती घेतल्याने मसलमध्ये तात्पुरता पंप वाढतो. परंतु मसलची वाढ पंपमुळे नाही तर चांगल्या क्वालिटी वर्किंग सेटमुळे होते. यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्किंग सेटमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करावे लागतात आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही शरीराला आवश्यक असलेली पुरेशी रेस्ट द्याल. आणि म्हणूनच योग्यरित्या हायपरट्रॉफी फोकस वर्कआउट्स सहसा 45 मिनिटात पूर्ण होत नाहीत, कारण जास्त वेळ सेट्स करण्यात नाही तर रेस्ट घेण्यात लागतो. आणि विश्रांतीच्या वेळेला वेळ वाया घालवणे समजू नका. ही एक टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ज्यामुळे तुमचे वर्किंग सेट प्रभावी बनतात आणि जास्त काळ ते